हिवाळ्यात आवर्जून केली जाणारी अळीवाची खीर. आज इथे मी अळीवाची रेसिपी दाखवणार आहे. खीरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघतच आहात. अतिशय दाटसर, चविष्ट आणि सुमधुर अशी दिसत आहे, तर चवीलाही तशीच अप्रतिम अशी झालेली आहे. नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खीरीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघतच आहात. अतिशय रवाळ अशी झालेली आहे. अळीवाची खीर आपल्या प्रकृतीसाठी अत्यंत ही उपयुक्त अशी खीर आहे. तर कंबरदुखी, केस गळती आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्यांना ही खीर अतिशय उपयुक्त अशी ठरते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहेत 2 चमचे अळीव. अळीव सीड्स तुम्ही पाहिले नसतील तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे. अळीवाचे सीड्स याप्रमाणे बारीक असे दिसतात. अळीवाची प्रकृती उष्ण असते, म्हणून हिवाळ्यात आवर्जून अळीवाचं सेवन केलं जातं. आज आपण इथे अळीवाची खीर बघणार आहोत. अळीवाचे लाडू देखील केले जातात. सर्वप्रथम इथे मी अळीव धुवून घेत आहे. पाण्यात टाकताच हे पटकन असं फुलून येतं, तर याला पटकन असं पाण्यातून धुवून काढून घेत आहे. नाही धुतलं तरीही चालेल. तर आता हे धुतल्यानंतर थोडंसं फुलून जात असतं, म्हणून मी याला चहाच्या गाळणीने चाळून घेत आहे. आणि हे धुतल्यानंतर आता इथे मी पाणी घालून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी याला आपण झाकून ठेवणार आहोत. तर झाकून ठेवल्यानंतर हे छान असं फुलून येईल आणि मग आपण याची खीर करणार आहोत. तर आता 15 ते 20 मिनटानंतर आपण हे उघडून बघितलं आणि अळीव इथे फुलून गेलेले आहेत. जेवढं पाणी घातलं होतं तेवढे हे फुलून गेलेले आहेत. मी तुम्हाला दाखवत आहे. तर किती छान प्रकारे हे मस्त असे फुलून गेलेले आहेत. चला तर मग आता खीरीची तयारी करून घेऊया. आता इथे खीरमध्ये टाकण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. प्रत्येक ड्रायफ्रूट 5 ते 7 नग असं घेतलेलं आहे. तर इथे वेलची पूड देखील मी करून घेतलेली आहे. 2 चमचे एवढं मी खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतलेले आहेत ते आपण रोस्ट करून घेणार आहोत. तर मी इथे कढई तापवून घेतलेली आहे. थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि घेतलेले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते इथे रोस्ट करून घेत आहे. अळीवाची खीर ही बाळंतिणीसाठी अत्यंत पोषक असा आहार आहे. तर बाळंतिणीला आवर्जून ही खीर खाण्यास नक्कीच द्यावी. ड्रायफ्रूट्स रोस्ट झालेले आहेत, आपण काढून घेतोय. इथे मी गॅसवर साईसकट दूध गरम करायला ठेवलेलं आहे. सकाळी हे दूध गरम करून ठेवलेलं होतं, तर साईसकटच आपण इथे ठेवून घेतलेलं आहे खीरीसाठी. आणि भिजवलेले जे अळीव होते ते इथे मी घालून घेत आहे. आता इथे अळीव घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने हे सतत असं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवायचं आहे. कंबरदुखी आणि सांधेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही खीर आहे. तर हिवाळ्यात 2 ते 3 वेळा आठवड्यानं आपण ही खीर बनवली किंवा प्रतिदिनही सेवन केलं तरी चालतं. तर इथे खीरीला छान अशी उकळी आलेली आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहे. आता आपल्याला पूर्ण खीर होईपर्यंत गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. तर उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे अळीव देखील छान असे मस्त झालेले आहेत. आता इथे मी वेलची पूड घालत आहे. नंतर जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतले होते ते मी कट करून घेतलेले आहेत, ते इथे घालत आहे. आता इथे मी 2 चमचे गाईचं तूप घालणार आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता खीरीमध्ये आपल्याला घालायचं आहे साखर आणि गूळ. तुम्ही फक्त साखर घातली तरीही चालेल, पण मला इथे गूळही घालायचा आहे. साखर इथे कमी प्रमाणात घेत आहे. 50 ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे आणि 100 ते 125 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला 5 मिनटं साखर विरघळू द्यायची आहे. मस्त ही खीर आटवून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपल्याला इथे जसं खीर आता आपली झालेली आहे त्याच वेळेला आपल्याला 2 ते 3 मिनटं आधी इथे गूळ घालायचा आहे. आधीच जर आपण गूळ घातला तर ते
जी खीर आहे ती फुटून जाईल. इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे चिमूटभर. खिरीला छान असा रंग यावा म्हणून तुम्ही केशरयुक्त दूधही घालू शकता किंवा येलो फूड कलरही घालू शकता. तर इथे आता मी गूळ घालून घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर सतत आपल्याला ही खीर ढवळत राहायची आहे, जेणेकरून गूळ विरघळून जाईल आणि खीरही फुटणार नाही. तर इथे खीर पूर्णपणे आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा टेक्स्चरही छान आलेला आहे खिरीला. गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खीर किती छान आपली इथे तयार झालेली आहे. आता ही खीर मी काढून घेत आहे. तर अडिवाची खीर आपली इथे पूर्णपणे तयार आहे. तुम्ही बघू शकता रंग आणि टेक्स्चर किती छान खिरीचा आलेला आहे. मात्र गरोदर महिलांनी अडिवाचे सेवन करण्यास टाळावे. ज्यांना 9वा महिना आहे त्यांनी केलं तर चालेल, बाळंतिणीने केलं तर चालेल, पण ज्यांना 4था-5वा महिना आहे त्या महिलांनी अजिबात सेवन करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. धन्यवाद.